वसा जनसेवेचा. नांदेड येथील इंद्रजित सिंग बावरी यांच्या कथित निर्घृण हत्या प्रकरणाचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यात उमटले आहे. या हत्येमागील संपूर्ण कट उघड करण्यासाठी तातडीने विशेष तपासक टीम SIT स्थापन करावी आणि कायदेशीर निकष पूर्ण होत असल्यास आरोपांवर मकोका अंतर्गत कठोर कारवाई करावी अशी मागणी ऑल सिख सिकलीगर असोसिएशनने मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी 14 ऑगस्ट रोजी संग्रामपूर तहसीलदार मार्फत शासनाला निवेदन पाठवले. निवेदनानुसार ASA चे वरिष्ठ उपाध्यक्ष बलजीत सिंग बावरी यांचे पुत्र इंद्रजित सिंग बावरी यांच्या 8 ऑगस्ट रोजी नांदेडमधील दूध डेअरी परिसरातील खुळेआम पेट्रोल पंपाजवळ भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेमुळे बावरी कुटुंबासह संपूर्ण समाजात संताप आणि असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. ही हत्या पूर्वनियोजित काटतून झाली काय, तिच्या मागे संघटित गुन्हेगारी टोळी किंवा आणखी कोणाचा हात आहे की काय याचा निष्पक्ष आणि सखोल तपास करण्यासाठी स्वतंत्र SIT आवश्यक असल्याला संघटनेने म्हटले आहे. दोषींविरुद्ध फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून कठोर शिक्षा मिळवावी तसेच सर्व सहभागी आरोपींवर त्यांच्या भूमिकेनुसार BNSL कलम 3-5 सह अन्य संबंधित कलमे लावावीत अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर विदर्भ उपाध्यक्ष अनिल सिंग चव्हाण, जिल्हाध्यक्ष किरण सिंग बावरी यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. आता शासन SIT स्थापन करून मकोकाच्या फास अडवणार की हे निवेदन कागदावरच राहणार याकडे समाजाचे लक्ष लागले आहे. सिटी न्यूज वसा जनसेवेचा.